अवैध रेती तस्करांचे एवढे जबरदस्त नेटवर्क आहे की त्यासमोर अकोला महसूल तसंच पोलीस प्रशासन फेल झाल्याचं दररोज मोठ्या प्रमाणात रेती उत्खननावरून निदर्शनास येत आहे। विशेष म्हणजे राजाश्रय असलेल्या वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी सर्रास अवैधरित्या रेतीची चोरी करून शहरात दर्शनी भागातच टाकून आपण प्रशासनाला जुमानत नसल्याचं दाखवून दिलंय। मूर्तिजापूर लगत पिंजर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणारे ग्राम पातूर नंदापूर परिसरामध्ये सध्या वाळू चोरांचा हैदोस सुरू असून या चोरट्यांची हिंमत एवढी वाढली आहे की नदीचा बांध फोडून रेती काढतात व शेतकऱ्यांचे शेतरस्ते खोदून देण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे। या कारणावरून शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून सामान्य जनतेमधून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। रेती घाटाची हर्रास न झाल्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं अवैध उत्खनन सुरू आहे। महसूल पथकाद्वारे यावर कारवाई करण्यात येते, मात्र कारवाई करताना कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार महसूल व पोलीस विभागाची समिती स्थापन करून कारवाईचे निर्देश दिले आहे। परंतु अकोला महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावल्या जात आहे। पातूर नंदापूर नदीमधून चोरट्यांनी वाळूचा उपसा करून मोठमोठाले खड्डे खणून त्यामधील वाळूची प्रशासनाच्या राजाश्रयाखाली अवैधरित्या वाहतूक करून माया गोळा केली आहे। परिसरातील शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्याकरता तसेच वाहतुकीसाठी हा एकमेव पर्याय असलेला मार्ग असून अगोदर वाळू चोरट्यांच्या विरोधात 1-2 वेळा कारवाई करण्यात आली, मात्र कोणालाही न जुमानणारे रेती तस्कर प्रशासनाच्या राजाश्रयाखाली आपला गोरखधंदा सुरूच ठेवून गलेलठ्ठ मलिदा कमावण्यात मशगूल आहेत। सदर प्रकरणी गांभीर्याने योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याची रास्त मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।